नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. निसर्ग लहरी असतो, निसर्ग जगाला आनंदी करतो. निसर्गाचा चमत्कार असा काही असतो की तो आपल्या ध्यानी मनी पण येत नाही. आता बघा या पावसाळ्यात राज्याच्या सागरी किनाऱ्यावर आणि घाटमाथ्यावर असा काही पाऊस पडला आहे की विचारायची सोय नाही. त्या पावसामुळं अनेक गावांना, शहरांना तडाखा दिला आहे. अगदी हा पाऊस जो महिन्यात पडत नाही तो अगदी काही तासात पडून गेल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं आहे. हा लहरी राजा असं का करतो असा प्रश्न आपणाला पडणं साहजिकच आहे, परंतु ती निसर्गाचीच किमया आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 150च्या वर तालुक्यात सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही, तर 150हून अधिक तालुक्यात तो सरासरीपेक्षा जवळपास किंवा त्यावर पाऊस पडलेला आहे. आणि त्यामुळं राज्यातली जी मोठी धरणं आहे ती तुडुंब भरलेली आहे. मात्र काही भागात अजूनही पावसाची गरज आहे, अपेक्षा आहे. हा पाऊस जर पुढं आला तरच या परिसरातील खरीप पिकं जगतील, तगतील आणि शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही उत्पन्न पडेल अशी स्थिती आहे. पण त्याला आपण तरी काय करणार? हा निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचं पुढं कोणाचं काही चालत नाही. तर निसर्ग हा चमत्कार आपल्याला दाखवत असतो. आपण तो पाहतो, कधी तो असं रौद्ररूप धारण करतो की आपली पाचावर बसते आणि मग धावपळ करावं लागते. त्यातून कसं वाचायचं हा प्रत्येक माणूस विचार करत असतो. पालघर जिल्ह्यातील तर अनेक गावात जवळपास एक महिनाभर सर्व जनजीवन या निसर्गाच्या चमत्कारामुळं विस्कळीत झाले. अनेकांना घरात प्रवेश करता येत नव्हता, तर अनेकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. एक महिनाभर वीज गायब. आता जे सगळ्यांचं आवडतं साधन झालं आहे तो मोबाईल, त्या मोबाईलला रेंज नाही, इंटरनेट बंद. एका प्रकारे त्या परिसरातील मानवाला निसर्गानं पांगळं केलेलं होतं. आता बघा ना, मी सोबत आमचे मित्र शिशिर देशमुख यांनी पाठवलेला व्हिडिओ जोडत आहे. हा व्हिडिओ आपल्या भारताच्या शेजारी असलेल्या तिबेटमधील आहे. तिबेटमधील झिंग्जियांग या प्रदेशात असा काही निसर्ग चमत्कार दाखवत असतो की वर आकाशात विहरणारे ढग जणू काही खाली धर्तीवर येऊन आराम करतायत की काय असं ते चित्र असतं. त्या ढग जेव्हा धर्तीवर असे ओहळल्यासारखे असतात त्यावेळेस अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात आणि कधीतरीच नाही तर दरवर्षी पावसाळ्यात हा चमत्कार तिबेटियन लोकांना पाहावयास. मग हे लोक या संकटाला सामोरे कसे जात असतील हाही प्रश्न आपणाला पडणं साहजिकच आहे. परंतु या संकटावरही मात करून तिबेटियन माणूस पुढं चालतच असेल, दररोजचं त्याचे व्यवहार पार पाडतच असणार आहे.
黑洞洞在，这哪是现在这个样子啊？我想雨天气变了，我他妈的真的。哎呦，我是第一次听看见这么东西啊！这是云啊是啥呀？不是有吧？有的话就这样子。那他们见过这个地方，我还是想开的。厉害厉害！大了，现在撑不下了这个里面，我。坚持开了。प्रत्येकाच्या मदतीसाठी येरमाळा गावाच्या विश्वासाने वाढलेलं नाव जनहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येरमाळा. सगळ्यांना साथ, सगळ्यांना हात. आता तुमच्या मेहनतीच्या पैशांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि सर्वोत्तम व्याजदर 1 ते 45 दिवस 6%, 46 ते 180 दिवस 6.75%, 181 ते 365 दिवस 7.50%, 366 दिवस ते 2 वर्ष 8.25% आणि 3 वर्षांसाठी 10% व्याजदर. ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आणि महिलांसाठी अतिरिक्त 0.5% म्हणजे 0.50% व्याजाचा विशेष लाभ. तुमच्या बचतीला सुरक्षिततेची आणि विश्वासाची खात्री. लक्षात ठेवा, शासनाच्या नियामक मंडळाच्या नियमानुसार 10%पेक्षा जास्त व्याजदर देणाऱ्या संस्थांपासून सावध रहा. 1-2% अधिक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून स्वतःचे संरक्षण करा. विश्वास ठेवा, संरक्षित गुंतवणूक करा. जनहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येरमाळा. तुमचा विश्वास आमची ताकद. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.